नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना 2025मध्ये घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल तर हा एक फॉर्म भरून द्या. 100% तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळणार. तर कोणता फॉर्म आहे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर पहा या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 आवास प्लस 2024 सर्वे. तर हा जो सर्वे आवास प्लस 2024-25साठी केला जाणार आहे. या ठिकाणी सर्वप्रथम ग्रामपंचायतचे नाव, गावाचे नाव. तर काही ठिकाणी गावाचे नाव आणि ग्रामपंचायतीचे नाव वेगवेगळे असते. तर इथे तुम्हाला टाकायचं आहे. तालुका जिल्हा अमरावतीसाठी हा फॉर्म आहे. तर तुम्हाला जिल्हा अमरावती कट करून तुमचा जिल्हा इथे टाकू शकता. तर पुढे पहा, कुटुंब प्रमुखाचे नाव. तर ज्याच्या नावावर तुम्ही घरकुल घेत आहात त्याचं इथे आपल्याला नाव टाकायचं आहे. वडिलाचे नाव, तर त्यांच्या वडिलाचे इथे नाव टाकायचं आहे. पुढे पहा, कुटुंबातील व्यक्तींची संख्या. तुमच्या कुटुंबामधील व्यक्तींची संख्या किती आहे ती इथे आपल्याला टाकायची आहे. यामध्ये पुरुष किती आहेत आणि स्त्री किती आहेत हे सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. पुढे पहा, जातीचा प्रवर्ग म्हणजेच कॅटेगरी. अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, इतर असतील, अल्पसंख्याक असतील, यामध्ये तुमचा प्रवर्ग नसेल तर तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि जी जात आहे ती तुम्हाला इथे पुढे टाकायची आहे. पुढे पहा, कुटुंबातील मालकीचे घर किंवा जागा असल्यास मालमत्ता क्रमांक. तर तुमच्याकडे घर आहे आणि त्या घराचा मालमत्ता क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. नसेल तर इथे नाही करायचं आहे. पुढे पहा, कुटुंबातील सदस्याची नावे. तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत इथे आपल्याला टाकायचे आहेत. सर्वप्रथम कुटुंब प्रमुखाचे नाव टाकायचं आहे. कुटुंब प्रमुखाचे नाते. इथे तुम्ही सुरुवातीला तुमचं नाव टाकलं असेल इथे स्वतः करा. खाली पत्नीचे नाव टाकलं असेल तर इथे पत्नी. मुलाचं नाव टाकलं असेल इथे मुलगा. मुलीचं नाव टाकलं असेल तर इथे मुलगी. सर्वांची इथे आधार क्रमांक टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक कुटुंबातील प्रमुखाचा असला तरी चालतो. पुढे पहा, राशन कार्ड क्रमांक. इथे तुम्हाला राशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे. वर्ष टाकायचं आहे, किती वर्षापासून तुमच्याकडे राशन कार्ड आहे. जॉब कार्ड क्रमांक. आता घरकुलासाठी कंपल्सरी जॉब कार्ड लागणार आहे. तर जॉब कार्ड तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. पुढे पहा, कुटुंबामध्ये घरकुलाचा लाभ मिळाला असल्यास त्यांचे नाव. तुमच्या कुटुंबामध्ये घरकुलाचा लाभ कोणाला मिळाला आहे का, मिळाला असल्यास त्याचं नाव टाकायचं आहे. कोणत्या वर्षी मिळाला तो वर्ष तुम्हाला इथे टाकायचा आहे. मतदार यादीतील मतदार नोंदणी क्रमांक. इथे कुटुंब प्रमुखाचा मतदार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. वैवाहिक स्थिती. विवाहित आहात का अविवाहित. विवाहित असाल तर विवाहितवर क्लिक करायचं. अविवाहित असाल तर अविवाहितवर क्लिक करायचं आहे. पुढे पहा, साक्षरता. साक्षरतामध्ये पहा, अशिक्षित आहात का, प्राथमिक शिक्षण झालेलं आहे का, माध्यमिक शिक्षण झालेलं आहे का, पदवीधर आहात का, उच्च पदवीधर आहात का, इतर. तर तुमचं शिक्षण अशिक्षित असाल तर अशिक्षित निवडा, प्राथमिक असेल तर प्राथमिक निवडा, माध्यमिक शिक्षण झालं असेल तर माध्यमिक निवडा. कोणताही एक पर्याय तुम्ही इथे निवडू शकता. पुढे पहा, व्यवसाय. तर तुमचा व्यवसाय कोणता आहे. शेती करता का, नोकरी करता का, धंदा आहे का, वाहतूक व्यवसाय करता का, इतर. जो तुमचा व्यवसाय आहे तो इथे तुम्हाला निवडायचा आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. तुमच्या कुटुंबाचे वर्षाचे उत्पन्न किती आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. पुढे पहा, RPW ॲक्ट 2016 नुसार कोणतेही अपंगत्व असल्यास त्याचा प्रकार. तुम्हाला कोणतं अपंगत्व असल्यास त्याचा इथे प्रकार टाकायचा आहे. पुढे पहा, कुटुंब प्रमुख, विधवा, परित्यक्ता, घटस्फोट, एकल. तर यापैकी कोणतेही एकही नसेल तर इथे सोडून द्यायचं आहे. पुढे पहा, बँकेची माहिती टाकायची आहे. सर्वप्रथम खातेदाराचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. खाते क्रमांक जो आहे तो खाते क्रमांक टाकायचा आहे. बँकेचे नाव, कोणती बँक आहे त्या बँकेचं नाव टाकायचं आहे. शाखेचे नाव, कोणती शाखा आहे ती शाखेचं नाव टाकायचं आहे. IFSC क्रमांक टाकायचा आहे. गावाचे नाव टाकायचं आहे. इत्यादी माहिती तुम्हाला यामध्ये भरायची आहे. पुढे पहा, कुटुंबाचे मालकीचे घर असल्यास भिंतीचे प्रमुख साहित्य. तुमच्याकडे सुरुवातीला घर आहे तर ते घर कशाचे आहे, विटाचे आहे का, दगडाचे आहे का, मातीचे आहे. तर जो तुमच्या घराचा प्रकार आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. पुढे पहा, छताचा प्रकार. कौलेचे घर आहे का, टिनाचे घर आहे का, स्लॅबचे घर आहे का, गवताचे घर. तर कोणताही तुमचा एक प्रकार असेल तो निवडायचा. पुढे पहा, घरातील खोलीची संख्या. तुमच्याकडे घर आहे त्या घरामध्ये किती खोल्या आहेत तर ती खोल्या इथे आपल्याला टाकायच्या आहेत. जेवढ्या खोल्या आहेत तेवढ्या यामध्ये टाकायच्या आहेत. पुढे पहा, शौचालय सुविधा. शौचालय आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. पुढे पहा, स्वयंचलित वाहने 2, 3, 4 चाकी प्रकार आहे का. तुमच्याकडं 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. पुढे पहा, किसान क्रेडिट आहे का. किसान क्रेडिट कार्ड असेल तर इथे आहे करायचं, नसेल तर नाही करायचे. पुढे पहा, कुटुंबातील
सदस्यांना सरकारी नोकरी आहे किंवा नाही, असेल तर आहे करा, नसेल तर नाही करा. पुढे पहा, कुटुंबातील दरमहा रुपये 15,000पेक्षा जास्त उत्पन्न असलेला कोणी सदस्य आहे का? तुमच्या कुटुंबामध्ये 15,000पेक्षा कोणी जास्त उत्पन्न भेटत आहे का? असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं. पुढे पहा, कुटुंबात आयकर भरणारा कोणी सदस्य आहे का? तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आयकर भरतो का? भरत असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. पुढे पहा, कुटुंबात व्यावसायिक कर भरणारा कोणी सदस्य आहे का? तुमच्या कुटुंबामध्ये कोणी व्यवसाय करत असेल आणि व्यवसायाचा कर भरत आहे का? असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. पुढे पहा, कुटुंबाकडे 2.5 एकर किंवा त्याहून अधिक जिरायती जमीन आहे का? असेल तर येस करायचं, नसेल तर नाही करायचं. निवारा नसलेले कुटुंब आहे का? म्हणजे घर नसलेले कुटुंब आहे का? असेल तर आहे करायचं, नसेल तर नाही करायचं. दानधर्म भिक्षेत जगणारे कुटुंब आहे का? म्हणजे तुम्ही दानधर्म करून भिक्षेत जगणारे कुटुंब असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं. पुढे पहा, हाताने मैला साफ करणारे कुटुंब आहे का? असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. तर पुढे पाहता, अर्जदारासोबत आवश्यक कागदपत्रे. तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहे या ठिकाणी पहिलं कागदपत्र आहे कुटुंब प्रमुख व सर्व सदस्याचे आधार कार्ड. तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत सर्वांचे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. पुढे पहा, जॉब कार्ड. तिसरं नमुना 8. चौथं राशन कार्ड. 5वं बँक पासबुकची झेरॉक्स. तर ही 5 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. पुढे पहा, अर्जदाराचे नाव. इथे अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. सही असेल तर सही, अंगठा असेल तर अंगठा. तर तुमच्याकडून एक सोयी घोषणा प्रमाणपत्र लिहून घेणार आहेत, तर ते सोयी घोषणा प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे, प्रमाणित करते की मी नामेश्री जो नाव आहे तो टाकायचं, राहणार ग्रामपंचायत टाकायची, तालुका जिल्हा जो आहे तो येथील रहिवासी असून उपरोक्त अर्जामध्ये दिलेली माहिती संपूर्णपणे खरी असून माहिती खोटी आढळल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल. त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील व शासनाच्या घरकुल व अन्य कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही याची मला पूर्ण जाणीव असून मी स्वतः जबाबदार राहील. तर असं तुम्हाला एक सोयी घोषणा प्रमाणपत्र लिहून द्यायचं आहे. तर पुढे इथे अर्जदाराचे नाव लिहायचं आहे आणि सही असेल तर सही, अंगठा असेल तर अंगठा. तर अशा प्रकारचा हा फॉर्म भरून तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये द्यायचा आहे. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.